राम राम भावांनो, 100 दिवस 100 नवीन बिझनेस आयडिया या सिरीजचा आज आहे दिवस तिसरा. मी ओमकार साळुंके आपलं स्वागत करतो आपल्या या नव्या युट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत टॉप 25 बिझनेसेस जे लो इन्व्हेस्टमेंट मध्ये चालू होतात पण हाय रिटर्न देतात. भारतातील प्रत्येक गावात प्रत्येक शहरात हे बिझनेसेस चालत आहेत आणि चालत राहणार. सेल्फ एम्प्लॉयमेंटचे एक बेस्ट साधन म्हणून या बिझनेसकडे पाहावं मित्रांनो. सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे स्वयंरोजगार निर्माण करून देणार हे बेस्ट 25 बिझनेसेस आज आपण एक्सप्लेन करणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया. बिझनेस नंबर 1 आहे मित्रांनो ई सेवा केंद्र म्हणजेच ग्राहक सेवा केंद्र. या बिझनेसमध्ये कमीत कमी 40 ते 50 हजाराची इन्व्हेस्टमेंट लागते मित्रांनो. यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत जसे की कॉम्प्युटर, प्रिंटर, बायोमेट्रिक मशीन आणि थोडेसे बॅनर वगैरे ऍडव्हर्टायझिंग साठी व दुकानामध्ये कस्टमर्सला बसण्यासाठी खुर्च्या आणि टेबल. लोकेशनचं बघितलं तर मित्रांनो गावात, खेडेगावात, शहरात प्रत्येक ठिकाणी ग्राहक सेवा केंद्राची गरज आहे मित्रांनो. जितके जास्त कस्टमर्स तितका जास्त फायदा मित्रांनो. आणखी एक गोष्ट या धंद्याची बघितली मित्रांनो तर जितका अशिक्षित वर्ग त्या भागात राहतो तितका जास्त धंदा तुमचा होतो. हा व्यवसाय चालू करण्यासाठी CSC ID हा घ्यावा लागतो. याची एक एक्झाम असते. एक्झाम पास झाले की तुम्हाला ID भेटतो. त्या ID अंतर्गत तुम्ही भरपूर सेवा ग्राहकांना प्रोव्हाइड करू शकता. त्यामुळं हा बिझनेस तुम्ही सुरू करू शकता. लो इन्व्हेस्टमेंट मध्ये हाय रिटर्न देणारा हा बिझनेस आहे. इन्कम बद्दल बोलायला गेलं तर मिनिमम 30,000 ते मॅक्झिमम 1 लाखापर्यंत या व्यवसायातून आपण उत्पन्न मिळवू शकतो महिन्याकाठी. व्यवसाय क्रमांक 2 बघितला मित्रांनो तो मंडप व्यवसाय. मंडप व साऊंड सिस्टम रेंटिंग व्यवसाय. या बिझनेस मध्ये बघायला गेलं तर 1 टाइम इन्व्हेस्टमेंट करावी लागते मित्रांनो. साऊंड, बांबू, वासे, मंडप जे काही मंडप व्यवसाय, टेंट व्यवसायात लागते अशा काही गोष्टी 1 टाइम तुम्हाला खरेदी करायच्यात मित्रांनो आणि त्यांना कायम रेंटवर देत राहता आपल्याला पैसे कमवायचे आहेत मित्रांनो. यासाठी तुम्हाला 1 ते 2 लेबरची देखील गरज पडू शकते मित्रांनो. इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलायचं गेलं तर मित्रांनो 20 ते 50 हजारात कमीत कमी या भांडवलात तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता. स्टार्टिंगला आपल्या एरियामध्ये हा व्यवसाय चालू करून तुम्ही त्याला वाढवत वाढवत पूर्ण तालुका स्तरावर देखील करू शकता. हा व्यवसाय सीझन बेस जास्त चालतो त्यामुळे इन्कम कधीही फिक्स राहत नाही. ऑफ सीझनला नॉर्मल इन्कम 30,000 वगैरे होत होता आणि सीझनच्या वेळेस लाख प्लस हा इन्कम क्रॉस करतो. व्यवसाय नंबर 3 आहे मित्रांनो RO वॉटर प्लांट. RO वॉटर प्लांट बसवायचा म्हटलं तर इन्व्हेस्टमेंट थोडीशी जास्त लागते मित्रांनो. 5 लाख ते 10 लाख इन्व्हेस्टमेंट मध्ये हा व्यवसाय तुम्ही चालू करू शकता. मिनिमम 5 लाखामध्ये इन्व्हेस्टमेंट करून जर एक छोटासा RO प्लांट जर तुम्ही चालू केला तर महिन्याकाठी 30,000 ते 1 लाखापर्यंत उत्पन्न तुम्ही जनरेट करू शकता. RO एक्वा मशीन, वॉटरचा नियमित स्त्रोत म्हणजे पाण्याचा नियमित स्त्रोत आणि वॉटर स्टोरेज टँक म्हणजे पाण्याची टाकी या 3-4 गोष्टीचा मेंटेन ठेवला तर हा व्यवसाय तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. व्यवसाय क्रमांक 4 मित्रांनो किराणा दुकान. किराणा दुकानाचा व्यवसाय तुम्ही 2 पद्धतीने करू शकता मित्रांनो. इन्व्हेस्टमेंट मिनिमम 50 हजारामध्ये हा व्यवसाय तुम्ही चालू करू शकता. होलसेल आणि रिटेल या 2 विभागामध्ये तुम्ही हा व्यवसाय चालू करता. इन्व्हेस्टमेंट जर तुमच्याकडे जास्त असेल तर ऑलवेज प्रेफर होलसेल बिझनेस. होलसेलमध्ये तुम्ही भरपूर जास्त मार्जिन काढून हा व्यवसाय करू शकता. पण रिटेलमध्ये जर तुमच्याकडे लो इन्व्हेस्टमेंट आहे तर स्टार्टिंगला तुम्ही रिटेल करून आपल्या एरियामधील लोकांना किराणा म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये लागणाऱ्या सर्व वस्तू प्रोव्हाइड करून हा व्यवसाय चांगला करू शकता. इन्कम बघायला गेलं तर लो इन्व्हेस्टमेंट मध्ये चालू केला मिनिमम 50,000 तर तुम्हाला इन्कम 15,000 ते 25,000 रुपये नक्कीच भेटू शकतो मित्रांनो. जशी तुमची इन्व्हेस्टमेंट जसा तुमचा सेल तेवढा जास्त इन्कम. व्यवसाय क्रमांक 5 बघायला गेला मित्रांनो तो कपड्याचा व्यवसाय. कपड्याच्या व्यवसायामध्ये पण कॅटेगरी पडतात मित्रांनो. मेन्स वेअर वेगळं, किड्स वेअर वेगळं, लेडीज वेअर वेगळं आणि ऑल इन वन सेंटर देखील तुम्ही टाकू शकता. इन्व्हेस्टमेंट जर जास्त असेल तर दुकान घेऊन, गाळा घेऊन सगळ्या पद्धतीचा माल भरून तुम्ही हाय प्रॉफिट मार्जिन काढून हा बिझनेस चालू करू शकतात. पण जर इन्व्हेस्टमेंट लो असेल तर घरातल्या घरात देखील 10,000मध्ये एका निशवर म्हणजे एका टाईपचा प्रोडक्ट निवडून तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता मित्रांनो. कपड्याच्या व्यवसायामध्ये 40 ते 50% मार्जिन राहतं मित्रांनो. व्यवसाय इतका चांगला आहे की यातील पदार्थ देखील खराब होत नाही. म्हणजे जर प्रोडक्ट आहे काळोकाळ सालोसाल टिकतं त्याचं काही टेन्शन राहत नाही आपल्याला. व्यवसाय क्रमांक 6 मित्रांनो भाजीपाला व्यवसाय. रोज प्रत्येक घरामध्ये भाजीपाला लागतो त्यामुळे भाजीपाल्याचा व्यवसाय आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. इन्व्हेस्टमेंट 5 ते 10,000 करून आपण जर मार्केटमधून किंवा शेतकऱ्याकडून डायरेक्ट कमी किमतीमध्ये माल उचलून मार्केटमधून स्वस्तात माल उचलून जर आपल्या इथल्या व्यापाऱ्यांना होलसेलमध्ये दिला तर तो एक व्यवसाय होऊ शकतो. आणि जर तसं नसेल जमेल तर आपण रिटेलमध्ये थोडेसे कमी इन्व्हेस्टमेंट करून आपण स्वतः रिटेलमध्ये भाजीपाला विकू शकतो मित्रांनो. डेली 4 ते 5,000 रुपयाचा धंदा तुमचा नक्कीच होऊ शकतो जर चांगला सेल झाला तर. आणि मिनिमम ते मिनिमम म्हणलं तर 2,000 रुपये कुठेच नाही गेले. व्यवसाय क्रमांक 7 मित्रांनो ब्युटी पार्लर व्यवसाय. लेडीजसाठी हा खूपच महत्वाचा व आवडता व्यवसाय आहे. यासाठी पहिल्यांदा प्रशिक्षण घेणे महत्वाचे आहे. तुम्ही हा व्यवसाय कमीत कमी 50,000 ते 1.5 लाख इन्व्हेस्टमेंट मध्ये चालू करू शकता. याचा इन्कम जर बघितला तर महिन्याकाठी 30,000 ते 1 लाख ऍज पर युअर स्किल्स, ऍज पर युअर मार्केट, ऍज पर युअर नॉलेज. तुमचा एरिया कसा आहे यावर तुमचा इन्कम नक्कीच डिपेंड करतो मित्रांनो.
व्यवसाय क्रमांक 8 पाहायला गेलो मित्रांनो, तो स्नॅक्स अँड टी सेंटर. कोणत्याही चौकात, कोणत्याही शाळेपाशी, कोणत्याही कॉलेजपाशी, इंडस्ट्रियल झोनमध्ये, रेसिडेन्शियल झोनमध्ये कुठेही हा व्यवसाय तुम्ही चालू करू शकता मित्रांनो. कमीत कमी 50,000 भांडवलात हा व्यवसाय चालू होऊ शकतो मित्रांनो. कोणताही आचारी वगैरे तुम्हाला ठेवायची गरज नाही. मिनिमम प्रोडक्ट ठेवून तुम्ही हा व्यवसाय नक्कीच चालू करू शकता. एक लेबर चहा सर्व्ह करण्यासाठी मार्केटमध्ये जाऊन देण्यासाठी भरपूर आहे. त्यामुळे हा व्यवसाय नक्की ट्राय करा. व्यवसाय क्रमांक 9 बघायला गेले मित्रांनो, तो आटा चक्की व मसाला कुंडदान म्हणजे मसाला कुटून देणारा व्यवसाय. या सगळ्या दोन्ही व्यवसायांमध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला 3 फेज कनेक्शनची गरज पडते. कारण आटा चक्कीला हाय पॉवर कन्झम्पशन असते. दुसरी गोष्ट बघायला गेलं तर एक लेबरवर आपण हा व्यवसाय चालू करू शकतो. इन्व्हेस्टमेंट बघितली तर 2.5 ते 4 लाख रुपये या व्यवसायामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. त्या इन्व्हेस्टमेंट नंतर तुम्ही बोलचाल आपल्याला रिटर्न किती येतील, तर महिना अखेरीस बघायला गेलं तर 60 ते 70 हजार रुपये हमखास आपण कमवू शकतो. मसाला प्लस फ्लोअर मिल या दोन्ही गोष्टी आपण वन टाइम चालू करू शकतो. व्यवसाय क्रमांक 10 महिलांसाठी आहे मित्रांनो, साड्यांचा व्यवसाय. महिला आपल्या घरातूनच हा व्यवसाय चालू करू शकतात. कमीत कमी भांडवल म्हणजे 10 ते 15 हजाराच्या बेस्ट व निवडक साड्या जर तुम्ही होलसेल मार्केटमधून परचेस केल्या आणि आपल्या एरियामधील, आपल्या बिल्डिंगमधील, आपल्या सोसायटीमधील महिलांना या साड्या जर तुम्ही दुप्पट किमतीमध्ये जरी दिल्या तरी तुम्हाला डबल म्हणजे 2x रेशो मध्ये प्रॉफिट होऊ शकतं मित्रांनो. आणि हा बिझनेस जर स्केल असं करायचा असेल तर हळूहळू आपल्या एरियाची मार्केटिंग तुम्हाला वाढवावी लागेल. नंतर ज्यावेळेस सेल जास्त होईल त्यावेळेस एक गाळा घेऊन तुम्ही आपलं दुकान चालू करू शकता मित्रांनो. व्यवसाय क्रमांक 11 पाहायचा आहे मित्रांनो, हा एक स्किल बेस्ड व्यवसाय आहे टेलरिंगचा. टेलरिंग बिझनेसमध्ये तुम्ही लेडीज टेलर व जेंट्स टेलर अशा 2 पद्धतीने हा व्यवसाय चालू करू शकता. मेल फिमेल बोथ पण चालू करू शकता, लेकिन सेपरेटली आपल्या इथं प्रेफर केलं जातं. त्यामुळे लेडीज स्पेशल व जेंट्स स्पेशल असं टेलरचा व्यवसाय तुम्ही चालू करू शकता. घरातून देखील हा बिझनेस चालू करू शकता. पण दुकान घेतलं तर उत्तमच. आपली मार्केटिंग जेवढी जास्त होणार तेवढे आपल्याकडे कस्टमर जास्त येणार व आपला व्यवसाय नक्कीच वाढणार मित्रांनो. व्यवसाय क्रमांक 12 मित्रांनो, घरगुती लघु उद्योग आहे मित्रांनो. लोणचे पापड बनवण्याचा व्यवसाय. आपल्या सोसायटीमध्ये जरी तुम्ही लोणचे पापड बनवून विकले तरी आपण चांगल्या प्रमाणात मार्जिन काढू शकतो. हळूहळू मार्केटिंग वाढून धंदा वाढवू शकता मित्रांनो. जितके जास्त मार्केटिंग तितका जास्त सेल, जितका जास्त सेल तेवढं जास्त मार्जिन. व्यवसाय क्रमांक 13 मित्रांनो, हा एक स्किल बेस्ड व्यवसाय आहे. जर तुम्ही चांगल्या प्रकारची टीचिंग करू शकता, जर चांगले शिक्षक असाल तर तुम्ही होम ट्युटर हा बिझनेस चालू करू शकता. तुम्ही कोचिंग सेंटर पासून पण स्टार्ट करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला स्टार्टिंगला स्टुडंट्स पाहिजे व त्यासाठी मार्केटिंग पाहिजे. मार्केटिंगसाठी पुन्हा भांडवल आलं. या गोष्टी नसतील तर तुम्ही होम ट्युटर या पद्धतीने चालू करू शकता. हा व्यवसाय चालू करायचा असेल तर विदाउट इन्व्हेस्टमेंट होम ट्युटर इज द बेस्ट ऑप्शन फॉर दिस बिझनेस मित्रांनो. व्यवसाय क्रमांक 14 आहे मित्रांनो, इव्हेंट आणि पार्टी मॅनेजमेंट आणि पार्टी डेकोरेशन. अशा प्रकारचा व्यवसाय तुम्ही चालू करू शकता मित्रांनो. आपल्या एरियामधील जे काही बर्थडे पार्टीज, लग्न, जे काही इव्हेंट्स होते तिथं तुम्ही जाऊन अप्रोच करू शकता की आम्ही इव्हेंट मॅनेजमेंट वगैरे चालू केलेला आहे, पार्टी ऑर्गनायझेशन चालू केलेलं आहे. अशा पद्धतीने हा जर बिझनेस स्केल केला तर तुम्ही चांगलाच नफा कमवू शकता मित्रांनो. लो इन्व्हेस्टमेंट म्हणलं तरी चालेल किंवा नो इन्व्हेस्टमेंट म्हणलं तरी चालेल, हा व्यवसाय तुम्ही चालू करू शकता. स्किल थोडंसं लागतं, डेकोरेटिव्ह वगैरे मार्केटिंग स्किल जर तुम्ही अप्लाय केलं हा व्यवसाय नक्कीच पैसे कमवून देऊ शकतो. व्यवसाय क्रमांक 15 आहे मित्रांनो, प्रॉपर्टी एजंट, डीलर, ब्रोकर. या पद्धतीचा व्यवसाय चालू करण्यासाठी तुम्हाला आपल्या एरियामध्ये आपली मार्केटिंग करावी लागेल. तुम्हाला आपल्या एरियातील प्रॉपर्टीची नॉलेज घ्यावी लागेल. तिथं तुमचा नंबर द्यावा लागेल. तुम्हाला जे काही प्रॉपर्टी असेल, फ्लॅट, प्लॉट, कमर्शियल, इंडस्ट्रियल, जी काही प्रॉपर्टी असेल प्रत्येक गोष्टी प्रॉपर्टीची फोटो स्टोरेज आपल्यापाशी सेव्ह करून ठेवावे लागतील आणि त्या बेसिसवर तुम्ही कस्टमरशी डील करू शकता. बेस्ट डील जर तुम्ही ओनरला दिली तर तुम्हाला चांगल्या कमिशन भेटतं आणि त्या कमिशनवरती तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. इन्कम बघायला गेलं तर स्काय इज द लिमिट या बिझनेसमध्ये आहे मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट, यासाठी कोणतं स्किलही लागत नाही. व्यवसाय क्रमांक 16 आहे मित्रांनो, ईव्ही रिक्षा किंवा ईव्ही टेम्पो ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस. या व्यवसायाच्या सर्व्हिसेस तुम्ही आपल्या एरियामध्ये चालू करून चांगला नफा कमवू शकता मित्रांनो. वन टाइम इन्व्हेस्टमेंट करायची आहे गाडी घेण्यासाठी, त्यानंतर तुम्हाला लाईफ टाइम अर्निंग होणार आहे. आपल्या एरियामध्ये जे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहेत आधी प्रोव्हाइड करत आहेत त्यांच्यापेक्षा स्वस्तात तुम्ही ईव्ही गाडी असल्यामुळे कमी चार्जेसमध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करून नक्कीच नफा व आपलं नाव या मार्केटमध्ये तयार करून चांगला नफा कमवू शकता. व्यवसाय क्रमांक 17 आहे मित्रांनो, कार बाईक वॉशिंग सेंटर. या व्यवसायाला चालू करण्यासाठी मिनिमम इन्व्हेस्टमेंट 2.5 लाख रुपये लागते मित्रांनो. 2.5 लाख कशासाठी, तर वॉशिंग सेंटर मध्ये लागणारे इक्विपमेंट्स जे आपण बघतो ग्राउंड फ्लोअरला पीसीसी केलेले असते, स्टेज टाईप गाडी वॉशिंग करण्यासाठी. कधी कधी हायड्रॉलिक बसवलं तर हायड्रॉलिक, त्यानंतर 1 ते 2 लेबर आणि बाकीच्या गोष्टी, या सगळ्या मिळून 2.5 लाखापर्यंत खर्च जातो. एवढा इन्व्हेस्टमेंट जर आपल्याला आउटपुट बघितलं तर मिनिमम 40,000 ते 70,000 रुपये आपण या व्यवसायामधून नक्कीच कमवू शकतो मित्रांनो. हा व्यवसाय 2 पद्धतीने करू शकता. लोकांच्या घरी जाऊन पण तुम्ही होम डिलिव्हरी म्हणजे होम सर्व्हिस देऊन कार वॉश करून देऊ शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शॉपवर व्हिजिटेड कस्टमर्सचे कार वॉश तुम्ही
नक्कीच करून देऊ शकता. व्यवसाय क्रमांक 18 आहे मित्रांनो, बेकरी व केक शॉप. या व्यवसायामध्ये जर तुम्ही स्टार्टिंगला तुम्हाला बनवता येत असेल तरी देखील स्टार्टिंगला स्वतः न बनवता तुम्ही ट्रेडिंग म्हणजेच दुसऱ्याकडून परचेस करून जे होलसेल मार्केट आहे बेकरी आणि केक प्रोडक्ट्सचं तिथून वस्तू घेऊन आपल्या दुकानावर जर सेल केल्या तर नक्कीच आपण या बिझनेसमध्ये मार्केट तयार करू शकतो आणि ज्यावेळेस तुमचं मार्केट तयार होईल त्यावेळेस तुम्ही स्वतःचं प्रोडक्शन चालू करून हा व्यवसाय स्केल करू शकता मित्रांनो. इन्व्हेस्टमेंटचं बघायला गेलं तर स्टार्टिंगला मिनिमम 1.5 ते 2 लाखामध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता. व्यवसाय क्रमांक 19 मोबाईल रिपेअरिंग बिझनेस मित्रांनो, मोबाईल रिपेअरिंग अँड ॲक्सेसरीज सेलिंग हा व्यवसाय तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. प्रत्येक खेडेगावात ते प्रत्येक शहरामध्ये हा व्यवसाय चालतो मित्रांनो. मोबाईल रिपेअरिंग सर्व्हिस तुम्ही नक्कीच देऊ शकता. प्रत्येकाचा मोबाईल नवीन घेतला जातो, तो रिपेअरला दिला जातो, तो नक्कीच कधी ना कधी खराब होतो. त्यामुळे हा व्यवसाय कधीच बंद नाही पडणार मित्रांनो. स्टार्टिंगला तुम्ही ॲक्सेसरीज वगैरे सेल करून हा व्यवसाय चालू करू शकता. 1 लाख रुपये भांडवल गुंतवून हा व्यवसाय चालू करू शकता व साइड बाय साइड तुम्ही मोबाईल रिपेअरिंग हे स्किल्स शिकत शिकत तुमचा बिझनेस स्केल करू शकता. एकदा तुमचं नाव मार्केटमध्ये तयार झालं की तुमचा व्यवसाय बूम होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. पुढील व्यवसाय मित्रांनो, व्यवसाय नंबर 20 फूड ट्रक बिझनेस. हा व्यवसाय तुम्ही शहरामध्ये बेस्ट पद्धतीने करू शकता मित्रांनो. सेकंड हँड ट्रक किंवा व्हॅन तुम्ही परचेस करावी लागेल, तिला थोडंसं डेकोरेटिव्ह करावं लागेल फूड ट्रकच्या हिशोबाने. त्यानंतर तुम्ही पब्लिक प्लेसेसमध्ये, मॉलच्या बाहेर किंवा पार्कच्या बाहेर अशा ठिकाणी आपला फूड ट्रक उभा करून चांगला नफा मिळवू शकता मित्रांनो. इन्व्हेस्टमेंट बघायला गेलं तर 4 ते 5 लाख रुपये तुम्हाला टोटल इन्व्हेस्टमेंट लागेल आणि जर नफा बघितला तर 50,000 प्लस नक्कीच या व्यवसायातून तुम्ही कमवू शकता मित्रांनो. एक लेबर पुरेसा आहे हा फूड ट्रक चालवण्यासाठी, त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. थोडंसं कुकिंग नॉलेज आणि थोडंसं स्किल्स अप्लाय केले तर हा व्यवसाय तुम्ही नक्कीच ग्रो करू शकता मित्रांनो. व्यवसाय नंबर 21 फूल व हार विक्री व्यवसाय मित्रांनो. मंदिराबाहेर किंवा पब्लिक झोनमध्ये देखील हा व्यवसाय तुम्ही चालू शकता. पुष्प भांडार डेली तर तुम्ही डेली 5 ते 10,000 इन्व्हेस्टमेंट केली व चांगल्या पद्धतीने आपली मार्केटिंग केली तर तुम्ही नक्कीच 5 ते 10,000चा नफा या बिझनेसमधून डेली कमवू शकता. महिनाअखेरीस 50,000 प्लस तुमच्या हातात असतील. पुढील व्यवसाय, व्यवसाय नंबर 22 ऑप्टिकल शॉप म्हणजे चष्म्याचे दुकान. प्रत्येक गावात माणसं आहेत, माणसांना चष्मा लागतो, मोबाईलचा वापर वाढलाय, त्यामुळे हे दुकान कधीच बंद पडणार नाही मित्रांनो. हे चालू कसं करायचं तर पहिल्यांदा तुम्हाला ट्रेनिंग घ्यावं लागेल. कोणत्याही एका दुकानात 6 महिने जर काम केलं तर तुम्हाला बेसिक नॉलेज या व्यवसायाबद्दल येऊन जाईल. त्यानंतर ऑप्टिकल फायबर म्हणजे ऑप्टिकल्सचे जे पण मार्केट आहे त्याबद्दल तुम्हाला थोडंसं नॉलेज काढावं लागेल. इन्व्हेस्टमेंट करून 1.5 ते 2 लाखाची तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून हा व्यवसाय नक्कीच चालू करू शकता. जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर पहिल्यांदा थोडंसं बेसिक नॉलेज घ्या. मशीन बद्दल वगैरे नंबर चेक करणे जे काय असेल ते तुम्ही जर चांगलं नॉलेज घ्याल तर हा व्यवसाय तुम्ही नक्कीच नाव करू शकता मित्रांनो व तुमच्या ब्रांचेस देखील या व्यवसायामध्ये तुम्ही वाढवू शकता. व्यवसाय क्रमांक 23 मित्रांनो, आर्टिफिशियल ज्वेलरी सेलिंग किंवा रेंटिंग बिझनेस. या बिझनेसमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकतात. जे काय फंक्शन्स असेल तिथं तुम्ही नकल्या प्रकार म्हणजे 1 ग्राम ज्वेलरी जी म्हणतो आपण, ती ज्वेलरी रेंट आउट करून किंवा सेल करून चांगले पैसे कमवू शकतात. महिलांची ही आवडती गोष्ट आहे, त्यामुळे महिलांनी हा बिझनेसकडे नक्की लक्ष द्या. व्यवसाय क्रमांक 24 मित्रांनो, गिफ्ट शॉप. गिफ्ट शॉप जर तुम्हाला चालू करायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा होलसेल मार्केट शोधावं लागेल. होलसेल मार्केटमध्ये जाऊन भरपूर प्रकारच्या युनिक आयटम्स, युनिक गिफ्ट्स, युनिक वस्तू आपल्या शॉपमध्ये भरून तुम्हाला हा व्यवसाय चालू करता येऊ शकतो. यासाठी कुठलं ट्रेनिंग वगैरे घ्यायची गरज नाही मित्रांनो. मिनिमम इन्व्हेस्टमेंट म्हटलं तरी 1.5 लाख रुपये या व्यवसायासाठी तुम्हाला लागू शकते. फर्निचर प्लस वस्तू या दोन्ही गोष्टी या व्यवसायासाठी गरजेच्या आहेत. पब्लिक प्लेस नक्कीच या व्यवसायासाठी चांगली करू शकते. लोकेशन घरातून नाही चालू शकत, तुम्हाला यासाठी पब्लिक प्लेसमध्ये दुकानच घ्यावं लागेल. आणि शेवटचा व्यवसाय मित्रांनो, व्यवसाय क्रमांक 25 पूजा सामग्री भांडार. जोपर्यंत देव आहे तोपर्यंत या व्यवसायाला कधीच मरण नाही. आपल्या भारतामध्ये देवाला किती पूजलं जातं ते तर तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे हा व्यवसाय कधीच बंद होणार नाही. जिथे जिथे तीर्थक्षेत्र आहे तिथे हा व्यवसाय नक्कीच चांगल्या प्रकारे काम करू शकतो. त्या व्यवसायात लागणाऱ्या वस्तू डे टू डे लाईफमध्ये प्रत्येक घरात मंदिर आहे, तीर्थक्षेत्रच असावं म्हणून काही नियम नाही. प्रत्येक घरात या वस्तू लागतात, त्यामुळे हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरू होऊ शकतो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये या पद्धतीच्या व्यवसायाचं एक बेसिक मार्केट असतं, तिथून तुम्ही या वस्तू होलसेलमध्ये खरेदी करून चांगल्या मार्जिनवर विकू शकता. आणि दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर या व्यवसायामध्ये कस्टमर जास्त बार्गेन देखील करत नाहीत, त्यामुळे हा व्यवसाय नक्कीच ग्रो होतो मित्रांनो. तर आज आपण टोटल 25 छोट्या मोठ्या बिझनेस आयडियाज पाहिल्या मित्रांनो. तुमच्या एरियानुसार, तुमच्या आवडीनुसार, तुमच्या भांडवलाच्या बजेटनुसार तुम्हाला जी आयडिया योग्य वाटेल ती तुम्ही नक्कीच चालू करू शकता मित्रांनो. पार्ट टाइम, फुल टाइम पण यातील काही आयडिया अप्लाय करू शकता मित्रांनो. आपल्या भागातील मार्केटचा अंदाज घेऊन तुम्ही हा व्यवसाय नक्कीच चालू करू शकता. दुसरी गोष्ट, कोणताही व्यवसाय चालू करण्यासाठी आधी त्याची एक बिझनेस स्ट्रॅटेजी बनवा, पूर्ण मार्केटचं नॉलेज घ्या, त्यानंतरच व्यवसायात पाय ठेवा. अन्यथा बिझनेस लॉसमध्ये जाण्याची शक्यता असू शकते.
तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.